नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 26 जून सायंकाळचे साधारणतः 5:15 वाजलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सोबतच हा जो काही येणारा आठवडा असेल 27 जून ते 3 जुलै दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेलनुसार राज्यात पावसाची काय स्थिती आहे सविस्तर अंदाज पाहून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. सर्वात प्रथम जर पाहिलं काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेला पाऊस, तर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. यवतमाळ त्यानंतर नांदेडचे भाग आहेत, हिंगोलीचे थोडेसे भाग, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारचे पश्चिम भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये, दक्षिण पश्चिम भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर विदर्भात हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी पाऊस होता. मराठवाड्याचे उत्तर आणि पूर्व भागांमध्ये हलका मध्यम पाऊस, उत्तर महाराष्ट्रात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलकासा पाऊस आणि कोकण किनारपट्टीला हलक्या मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या. आणि गेल्या 7 दिवसाची जर स्थिती पाहिली तर कोकणात तर पावसाचा जोर हा टिकून होता. कोकण आणि घाटात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला किंवा अतिवृष्टीच्या नोंदी झाल्या. पूरजन्य परिस्थितीसुद्धा त्यामुळे निर्माण झाली. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग, धुळे, नाशिकपासून ते इकडे पुणे, सातारा, सांगलीचे पश्चिम भाग याही ठिकाणी चांगल्या मान्सून सरी पाहायला मिळाल्या. उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा जळगावचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, बुलढाणा असेल या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या. यानंतर विदर्भात गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस वाढला आहे पूर्वेकडील विदर्भात. त्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळकडे सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस हा पाहायला मिळालेला आहे. आणि काही ठिकाणी काल वाशिममध्ये काल जोरदार पाऊस झाला त्याचंही या ठिकाणी दिसतंय. पूर्वेकडील जो मराठवाडा असेल, नांदेडच्या आसपास त्याही ठिकाणी गेल्या 1-2 दिवसात जो पाऊस झाला आहे त्यामुळे थोडीशी आकडेवारी वाढली. मात्र इतर ठिकाणी मराठवाड्याचे राहिलेले भाग, बीड, धाराशिव, लातूर, तिकडे सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अतिपूर्वेकडील भाग आणि अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी विशेष मोठा पाऊस मात्र पाहायला मिळालेला नाही. जसं आपण अंदाजातही तेच सांगतो की हा पट्ट्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा दिसत नाही आहे. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे राज्याच्या उत्तर भागापासून गेला आहे. चक्रवाढ इकडे मध्य प्रदेशच्या दक्षिण भागांमध्ये आहेत आणि याच सिस्टीमचा प्रभाव होता की काल रात्री उशिरापासून विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसात वाढ झाली. मराठवाड्याच्याही काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली. मात्र ही सिस्टीम वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे आणि उद्यापर्यंत बरीच लांब जाईल. त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा पावसात काहीशी उघडीप किंवा पाऊस कमी झालेला पाहायला मिळेल. सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर ढगाळलेलं वातावरण बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, बीड, परभणी, त्यानंतर धाराशिवचे उत्तर भाग, अहिल्यानगर, पुणे बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी हलकी मध्यम संततधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळतो याच पट्ट्यात. या व्यतिरिक्त ठाण्याच्या काही भागांमध्ये उत्तर ठिकाणी पावसाचे ढग आहेत. विदर्भाच्या पूर्वेकडील भागातील मात्र जोर थोडासा ओसरला आहे. ते सुद्धा ढगाळ हवामान काही प्रमाणात आहे, मात्र विशेष पाऊस मात्र त्या ठिकाणी सध्या नाही. आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे पश्चिमेकडील भाग असतील पावसाची चांगली सरी किंवा संततधार चालूच राहील. अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर उत्तर भाग, साताऱ्याचे काही भाग एकदम हलकीशी संततधार किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी या अधूनमधून पाहायला मिळतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मध्यम ते जोरदार रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील रात्री उशीर ते पहाटेच्या दरम्यान. बाकी इतर ठिकाणी विशेष जोर सध्या दिसत नाही. तालुक्याने आज अंदाज पाहण्याची काही आवश्यकता नाही, कारण ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी संततधार आणि बऱ्याच मोठ्या क्षेत्रावरती सुरू आहे. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्याच्या दिवस कोकणात थोडासा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, अहिल्यानगरचे पश्चिमेकडील किंवा सांगलीचे पश्चिमेकडील भाग, नाशिक घाट, धुळेचा घाटाकडील किंवा पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतर्गत भागात गेला तर पावसाचा जोर थोडासा कमी होईल. ते सुद्धा नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मध्यापासून पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते.
जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचेही अति उत्तरेकडील भाग असतील मध्य प्रदेशला लागून याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पाऊस तरी थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील. मात्र राहिलेल्या भागांमध्ये मग अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगलीचे पूर्व भाग, सोलापूर असेल, धाराशिव असेल, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली विशेष पावसाचा अंदाज नाही. एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होऊ शकतात, मात्र विशेष पावसाची शक्यता मात्र उद्यासाठी दिसत नाही. हा आपला अंदाज होता. हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार 27 तारखेला जी काही शक्यता दिसते त्यानुसार नागपूर, भंडारा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पुणे घाट, सातारा घाट, रायगड आणि रत्नागिरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. मात्र या ठिकाणी धोक्याचे इशारे दिलेले नाहीत. त्यानंतर जर आपण साप्ताहिक अंदाज पाहिला हवामान विभागाच्या मॉडेलनुसार, अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आहे किंवा हवामान विभागाचाच आहे, ज्यामध्ये 27 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत जी काही पावसाची शक्यता आहे त्यात दिसते की कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे. घाटातही पाऊस होईल. मात्र जसं घाटापासून पूर्वेकडे जाचाल तसा पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. मराठवाडा विभागात विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही. विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पाऊस तरी होऊ शकतात. तर विदर्भाच्या अकोला, अमरावतीचा भाग असेल, वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली याही ठिकाणी काही प्रमाणात हलका मध्यम पाऊस होईल. मात्र सरासरीच्या जर तुलनेचा नकाशा पाहिला तर मात्र संपूर्ण विदर्भ सरासरीहून कमी पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण मराठवाड्यातही नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहील. जळगाव असेल, सोलापूर असेल, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे दक्षिण भाग याही ठिकाणी कमी पावसाचाच अंदाज आहे. नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहील. फक्त ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक पश्चिम, धुळे, नंदुरबारचे बऱ्यापैकी भाग असतील. या ठिकाणी सरासरीहून काहीसा अधिक पाऊस होण्याचा अंदाज दाखवते. म्हणजे आजचा पाऊस आणि उद्या सकाळी पडणारा पाऊस हा यासाठी कारणीभूत आहे की या ठिकाणी थोडासा सरासरीहून पाऊसमान जास्त दाखवते. मात्र तिथून पुढे याही ठिकाणचा पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र थोड्याफार अधूनमधून पाऊस तरी राहतील. बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.